रेडी स्टार्ट. निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून देण्याची भारतीय राज्यघटनेने दिलेली जबाबदारी भारतीय मतदार निवडणुकीच्या माध्यमातून पार पाडत असतात. राज्यघटनेतील कलम 324 मध्ये भारत निवडणूक आयोगाची स्थापना आणि कार्य याबाबत तरतुदी केलेल्या आहेत. त्यामध्ये लोकसभेच्या जागांसाठी निवडणूक घेणे याचा प्रामुख्याने समावेश आहे. मोकळ्या वातावरणात योग्यरित्या आणि निःपक्षपाती निवडणूक पार पाडण्याची अतिशय महत्त्वाची आणि अवाढव्य कामगिरी भारत निवडणूक आयोग देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून करत आहे. यावर्षी होत असलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांसाठी एकूण 5 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक प्रक्रियेमध्ये काळानुसार आवश्यक ते बदल भारत निवडणूक आयोगाने केले आहेत. राज्यातील मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. 1951 मध्ये 1,67,89,609 असलेली महाराष्ट्रातील वाढलेली मतदारांची संख्या आता 1 एप्रिल 2024 रोजीनुसार 9,24,23,960 पर्यंत पोहोचली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या आणि काही ठिकाणी तर दुर्गम भागात राहणाऱ्या भारतीय मतदारसंघांपर्यंत निवडणूक यंत्रणा पोहोचणे आणि त्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणे हे आव्हानात्मक काम आहे. राज्यातील मतदार यादीचे संक्षिप्त पुनरीक्षण करून 23 जानेवारी 2014 रोजी जाहीर करण्यात आली. त्याआधी 3 महिने नवमतदारांची नोंदणी करण्याचे काम प्रत्येक जिल्ह्यात हाती घेण्यात आले होते. या मोहिमेमध्ये 18-19 वर्ष वयोगटातील 12,557 आणि 20-29 वयोगटातील 1,68,34,517 नवमतदार नोंदवले गेल्याने ही मोहीम यशस्वी ठरली. मतदार यादीतील दुबार नोंदी वगळण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आल्याने महाराष्ट्र राज्यातील मतदारसंख्या आता जास्तीत जास्त अद्ययावत झालेल्या आहेत. मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने पार पाडण्यात आले आहे. महाराष्ट्रात आदिवासी समाजातील आणि विशेष आदिम समजल्या जाणाऱ्या गटांमध्ये मतदारांची नोंदणी प्राधान्याने करण्यात आली आहे. अशाच प्रकारे तृतीयपंथी मतदार, दुर्गम भागातील मतदार अशा समूहांपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीपच्या माध्यमातून मतदार जागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावेळच्या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे घरातून मतदान केंद्रापर्यंत प्रत्यक्ष जाऊन मतदान करणे शक्य नसलेल्या मतदारांना त्यांच्या राहत्या ठिकाणी मतदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. 85 वर्षांपर्यंत जास्त वय असलेल्या आणि दिव्यांग अशा 2 प्रकारच्या मतदारांना या सुविधेचा लाभ घेता येईल. दिव्यांगांसाठी भारत निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या सक्षम हे ॲप वापरून मतदार म्हणून नोंदणी बरोबर व्हीलचेअर किंवा इतर मदतीसाठी मागणी अशा सुविधा या ॲपवर उपलब्ध आहेत. सी-व्हिजिल, सक्षम व व्होटर हेल्पलाईन असे वेगवेगळे ॲप भारत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी तयार केले आहेत. त्यांचा अधिकाधिक वापर महाराष्ट्रातील मतदार करत आहेत. मतदार ओळखपत्र डिजिटल स्वरूपात डाउनलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे मतदान करण्याची प्रक्रिया
भारतीय मतदारांना आता परिचयाची झाली आहे. या मतदान यंत्रांसाठी त्यांची सुरक्षित साठवणूक व्हावी म्हणून कायमस्वरूपी गोदामे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यात अशी 8 गोदामे बांधण्यात आली असून 3 गोदामांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. यंदाच्या निवडणुकांच्या वेळेस राज्यातील कडक उन्हाळ्याचा विचार करून मतदान केंद्रावर सावलीसाठी व्यवस्था करण्यात येत आहे. 2019 मधील लोकसभा निवडणुकांमध्ये राज्याची मतदानाची टक्केवारी 61.2% होती. यंदाच्या निवडणुकांमध्ये ही टक्केवारी 75% नेण्यासाठी मतदार जनजागृतीच्या दृष्टीने अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे आणि अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. विशेषतः शहरी भागातील मतदारांचे मतदानाविषयीचे औदासीन्य दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर लोकराज्यने हा विशेषांक तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये निवडणुकीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे लेख समाविष्ट केले आहेत. वाचकांना हा अंक उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण वाटेल असा विश्वास आहे.